तर नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला दाखवतो का आज आपला ट्रेड आपण काय चुकी केली ती. ॲक्चुअली इथं बघा, इथं तुम्हाला दिसत असेल का आपण आपला इथं 50 क्रॉस 60 क्रॉस केलाय आर-एस-आय निफ्टीने आणि इथं मी लगेच याचा हाय किती होता 140 तर मी 150 चा कॉल ॲड केला ॲट द मनी आणि ॲट द मनी पण क्रॉस केला तर मी इथं लगेच इथे एंट्री घेतली. म्हणजे तुम्हाला इथे एरो दिसत असेल पुट सेल केला आणि इथं मी काहीतरी 253 ला एंट्री केली. 252 ला आणि बघा मार्केट आणि मार्केट बघा खाली आला, तर मला इथं एक तो पॅटर्न मला इथं या लेव्हलला एक पॅटर्न दिसला आपला तो मी तुम्हाला बोललो होतो ना, मार्केट जर उघडतेच माझावाला पॅटर्न दिसला आणि इथं मी लगेच एक कॉल सेल केला या लेव्हलला. तुम्हाला दाखवतो मी. या लेव्हलला कॉल सेल केला मी. इथं मला चांगला प्रॉफिट भेटला. काहीतरी ₹2400 चा प्रॉफिटमध्ये मी एक्झिट केला ₹2500 च्या आणि मी लगेच कॉल सेल केला आणि कॉल सेल केला तर लगेच हा खाली आला म्हणजे ऑलमोस्ट इथं पण मला 1000-1500 चा प्रॉफिट दिसत होता. कारण तिकडे आपला काहीतरी मग 3500-3600 चा प्रॉफिट झाला होता. पण मार्केटने इथं लगेच रिव्हर्सल दिला आणि मग एकदा स्टॉप लॉस आपले काहीतरी इथे 2 स्टॉप लॉस हिट झाले आणि तो 2400 चा प्रॉफिट काहीतरी 1000 पर्यंत आला. नंतर मी परत एकदा इथं एंट्री काहीतरी केली आणि इथं मी एका लेव्हलला स्टॉप लॉस लावायचा विसरलो. कारण फर्स्ट शिफ्ट होती त्याच्यामुळे जॉबमध्ये मी स्टॉप लॉस लावायचा आणि इथे सडन रिव्हर्सल आला आणि लगेच मी ट्रेड बघितला तर एक्झिट केला. तर या काही-काही चुक्या आपल्याला होत असतात. तर याच्यावर मी लक्ष ठेवेन. कारण हा फालतूचे आपले पैसे गेले. कारण प्रॉफिटचा आपला मी तुम्हाला दाखवेन किती आपला पोझिशन बुक काय आहे ते आजचा. पण इथं बघा, इथं आपण चुकी काय केली? चुकी एकच केली, की जेव्हा पण आपली स्ट्रॅटेजी बोलते ना, तीच स्ट्रॅटेजीपर्यंत लास्टपर्यंत हे करा. आजचा मी लर्निंग माझा हेच आहे, की जेव्हा पण स्ट्रॅटेजी फॉर्म झाली, तर पहिले स्ट्रॅटेजीला इम्पोर्टन्स द्या. कारण इथं बघा, इथं आपण तो एक मला रिव्हर्सल मला वाटला का इथून कारण खूप दिवस मार्केट वरती-वरती चाललंय, खाली-खाली, वरती-वरती चाललंय, तर मला वाटलं इथून एक रिव्हर्सल म्हणून मी तिथे तो ट्रेड एक्झिट केला आणि मग लगेच इथं या लेव्हलला परत सेल केला आणि तो सेलवाला मी काहीतरी 24,900 चा काही तुम्हाला दाखवतो मी किती असेल आणि तिथं आपला काहीतरी मग तो एक सडन इथं रिव्हर्सल आला. मी स्टॉप लॉस लावायचा विसरलो. तर ह्या गोष्टी पण होत असतात ट्रेडिंगमध्ये आणि त्याच्यामुळे आज आपला 3,000-3,500 चा प्रॉफिट होता. तो किती झाला मी तुम्हाला दाखवतो. या छोट्या-मोठ्या चुक्या आहेत, पण हे बघा, इथं हे बघा हा +246 आणि त्याच्यानंतर -4000 चा तो लॉस झाला. एक चुकून एक सडन रिव्हर्सल आला आणि माझा स्टॉप लॉस मी लावायचा विसरलो. त्या कॉलमध्ये तर आपला तो प्रॉफिट हे जाऊन काहीतरी ₹1600 चा ₹1500 चा लॉस झाला. ठीक आहे, आपला लॉस यात पण एक सिली मिस्टेकमुळे आज आपला झाला. नाहीतर आज आपल्याला प्रॉफिटेबलच होता आणि जर मी तोच ट्रेड होल्ड केला असता, तर नाहीतरी 6,000-7,000 चा प्रॉफिट झाला असता. 100 पॉइंट आपल्याला इझिली भेटले होते. तर ही एक लर्निंग आहे, की आपली जेव्हा पण स्ट्रॅटेजीमध्ये तो कॉन्ट्रा ट्रेड करून करून फायदा नाही. इथं मी काय केलं असतं, तर माझा एक आता मी जे चेंजेस केल्यात अजून ते मी तुम्हाला नंतर काय केव्हा ट्रेड भेटला तर सांगेन. तर हा आजचा ट्रेड होता. तर असं पण होतं, की प्रॉफिटेबल ट्रेड पण लॉसमध्ये जातात. जेव्हा आपण आपले रूल्स थोडे बायपास करतो कारण आपल्या स्ट्रॅटेजीज किंवा काय मार्केटच्या रिएक्शनमुळे किंवा आपण चेंजेस करतो. पण मला असं आहे की आपली स्ट्रॅटेजी जेव्हा बनली त्या स्ट्रॅटेजीलाच फोकस करायला पाहिजे. तर हा आजचा लर्निंग आहे. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर खूप कमी सपोर्ट आहे तर नक्की सबस्क्राईब करा. ते लाईक करा. तर मी असे तुम्हाला व्हिडिओज टाकायचे आणि कारण तुम्ही लाईव्ह व्हिडिओज पण ते होत नाही आणि म्हणून मी ते व्हिडिओज मला पण हेक्टिक होतं जॉब आणि हे करायला म्हणून मी ते केव्हा टाकायचं मला टाईमच भेटत नाही. पण तुम्ही जर सपोर्ट करता मी नक्की हे करेन. कारण मी जेव्हा पण व्हिडिओ टाकतो, तर मला त्याच्यावर व्ह्यूजच येत नाही. म्हणून मी ते पण व्हिडिओ मला असं वाटतं, की लोकांना आवडतच नाही ते. मी कसा ट्रेड केला, काय चुक्या केल्या ते ऐकायला. त्याच्यामुळे माझा तो तिथे इरेग्युलर आहे मी YouTubeवर. कारण मग हेक्टिक होतं जॉब आणि मग आराम पण करायचा असतो. जर तुम्हाला असे पाहिजे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक